हे बघा, जो आपण वरतून जो व्ह्यू मिस करत होते तो व्ह्यू इथं आपल्याला आता बघायला भेटायला लागलेला आहे. आणि हे बघा भाऊ तुम्ही, आता आपण इथं चहा घेण्यासाठी थांबलो आणि लगेच बघा रवी भाऊने गाय आणि कुत्रे वगैरे बघितले तर लगेच बिस्किट, त्यानंतर पावती त्यांना खाऊ घातले. आणि बघा ही पण गाय आली आणि तिथला समोरचा इतका भारी व्ह्यू दिसतोय ना गाईस, काय सांगू तुम्हाला. पण कॅमेरामध्ये तो एवढा कॅप्चर नाही करता येते. हा, तो फक्त आमच्या डोळ्यांनाच दिसतोय. आणि हे बघा तुम्ही समोर मंदिर. होय होय, आज आम्ही जाणार होतो वणीगड म्हणजे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला नाशिक येथे. सारे भारतीय माझे देश आहे सारे वगैरे. तर सुनील भाऊंची सुंदरशी प्रतिज्ञा ऐकून आम्ही सर्वजण गौशाळेवर जमलेलो निघालो. तर काही आपण रावेरवरून निघालो आणि आता इथं पातोंडाला आलोय. आणि तर जेवण वगैरे झालेलं आहे भाई आता. आणि आता इथं थांबलेलो आहे आपण चहा पिण्यासाठी. आणि इथून धुळे आहे 27 किलोमीटर. आणि असं म्हटलं जाते भाई की इकडची चहा ही खूप प्रसिद्ध आहे. हा वगैरे इथून झालेलं आहे. आणि इथून बघू शकता तुम्ही मुंबई 305 किलोमीटर ना नाशिक 127 किलोमीटर. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहोत. आणि तुम्ही माझ्या मागचा जो व्ह्यू आहे तो बघू शकता, किती भारी असा आहे. हे अजूनपर्यंत मी स्टेटसवर बघितलं होतं, स्टोऱ्यांमध्येच बघितलं सोशल मीडियावर. बट भाई आता बघतोय मी रिअलमध्ये, खूप भारी असं वाटते. ते भारी व्ह्यू डायरेक्ट कॅमेरा तितका खास नाही येते, बट अक्षरशः डोळ्यांनी बघितलं ना खूप भारी वाटते. एवढं थंड वाटते नाही, तर वातावरण एकदम थंडगार असं वाटते. कसं एवढा झाले चेटला रे भाऊ, आता चेटला रे भाऊ. नाही भाऊ, काय काय देत आहे. हा आता मस्त येते. जय माझा भाऊ, आम्ही खूप दूरून आलेलो आहे इथं. बाहेर गेलं थंड वाटते बाकी हो, गरम थंड वाटते बाहेर. गाईस खूप थंड वाटते. आणि तुम्ही समोरचं इथं व्ह्यू बघू शकता. जर ही बिल्डिंग नसती ना तर पूर्ण असा मंदिराचा दिखावा मी तुम्हाला दाखवला असता, पूर्ण कम्प्लीट व्ह्यू तुम्हाला दिसला असता. बट आहे ना, इथं ही बिल्डिंग असल्यामुळे बिल्डिंग चुकीची बांधलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला तो व्ह्यू दिसत नाहीये. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? बरोबर बरोबर. या बिल्डिंगचा काय केलं पाहिजे? तसं नाहीये, पण त्यांनी एकदम वरती बांधली. त्यामुळे आपल्याला व्ह्यू दिसत नाहीये. मग त्याचं काय? आपल्याला त्याच्यावर छतवरती जावं लागेल. जे आहे ते चांगलंच आहे. तर आता आहे ना आपलं असं ठरलेलं आहे की आता आपण थोडं म्हणजे 1-1.5 तास आराम करूयात, असं रवी भाऊंचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर आपण मग मंदिरावर जाऊ दर्शन करायला. आणि 5 वाजताची आरती असते म्हणे काहीतरी, तर 5 वाजेची आरती आपण तिथं प्रेझेंट राहून आरती करू. बट आपण तर काही झोपणार नाहीये भाऊ. आणि आपण जाणार आहोत कुंडावरती, तिथं आंघोळ सुद्धा करतात. बट इतकी थंडी आहे बाई की आंघोळ तर मला नाही वाटत की आंघोळ होऊ शकते. बट आपण तिथला व्ह्यू सुद्धा बघायला जाऊ. आंघोळ नाही झाली चालेल, पण आपण तिथला व्ह्यू बघायला जाऊ कसा आहे कुंडाचा व्ह्यू. तर आणि बघू शकता इथं असे लहान लहान घरं आहे. 5 वाजलेले सकाळचे. आणि योगेश भाऊन आम्ही निघालेलो आहोत शॅम्पूच्या पुढे शोधायला, साबण घ्यायला आंघोळीसाठी. संतूर. आणि इकडे मांदेचे पिल्लो पहा कुठे भारी येतं हे पहा. धुकं रात्रीपासून आम्हाला धुकं दिसत आहे पहा कसे वाहत आहे ते. हो, आणि मी तुम्हाला एक लॉजिंग सांगतो, इकडे आले ना त्या लॉजिंगला बिलकुल येता नका.
खूप बोगस लॉजिंग आहे बरं. हे बघा, या विघ्नहर्ता लॉजिंगला मी थांबलेलो आहोत आणि खूप बोगस लॉज आहे. ना पाणी आहे, ना लाईट आहे, ना काही शिधं पॉश काम आहे, काहीच नाही आहे. नुसते पैसे घ्यायचे काम आहे बस, आणि काहीच सोय नाही आहे. फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि रात्री आपलं असं ठरलं होतं की सकाळी 4-4:30 वाजता उठायचं, आंघोळ वगैरे करून 5-5:30 दिवशी आपण मंदिरावर असायला पाहिजे. बट आता आहे ना लिटरली 6 वाजलेले आहेत सकाळचे आणि अजून पण आंघोळीच चालू आहे. आणि तुम्ही माझ्या मागचा जो काही व्ह्यू आहे ना ते तुम्ही बघू शकता, किती भारी असा व्ह्यू आहे. भाई अक्षरशः इतका मोठा पहाड आहे ना, आणि तिच्यावरती आहे ना पूर्ण असं धुकं आहे. अर्धा पहाडाला हा धुकांनी झाकून घेतलेला आहे. आणि जे आता सकाळी सकाळी जे मंदिराचं दृश्य आहे ना ते इतकं बढिया दिसते, काय सांगू तुम्हाला. बघा तुम्ही एकदा. हे घर नडते हे घर जर नसतं ना ही बिल्डिंग तर इतकं खूप भारी दिसलं असतं. बट या बिल्डिंगमुळे खूप काही आमचा गोंधळ होतोय आणि जो काही मेन व्ह्यू आहे ना तोच दिसत नाहीये. बाकी बघू शकता तुम्ही किती भारी असा पर्वत वगैरे, एक नंबर. काय म्हणतात येण्या जाण्याला? रोपवे. रोपवे. रेल्वे आहे तिथे. रेल्वे आहे का? हा रेल्वे. आणि जसं जसं भाई दिवस उगवतोय ना तसं तसं हे दृश्य अजून भारी भारी वाटायला लागते. अजून पाऊस चालू झाला की तर सर्व काही हिरवगार राहत असेल आणि अजून भारी वाटत असेल. तर काही सर्वांची तयारी झालेली आहे आणि सर्वजण आता दर्शनासाठी रेडी आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. तर सर्वात अगोदर म्हणे चहा वगैरे घेऊन घेऊ. स्वतः चहा घेण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. आणि आता तुम्ही जस्ट बिलकुल माझ्या समोरचा व्ह्यू बघा. हे बघा, जो आपण वरतून जो व्ह्यू मिस करत होते तो व्ह्यू इथं आपल्याला आता बघायला भेटायला लागलेला आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. आणि हे बघा भाऊ तुम्ही, आता आपण इथं चहा घेण्यासाठी थांबलो आणि लगेच बघा रवी भाऊने गाय आणि कुत्रे वगैरे बघितले तर लगेच बिस्किट, त्यानंतर पावती त्यांना खाऊ घातले. आणि बघा ही पण गाय आली. म्हणजे जिकडं जातील तिकडं समाजसेवा असा विषय भाई. बजरंग बली की जय. कुछ बोलना चाहेंगे? अनोखा ही ग्लास मिलाया. कैसे? इज अ लिटल पैक. लिटल पैक. लिटल 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 पैक. हो हो हो. तर सप्तशृंगी देवीचं दर्शनासाठी फायनली गाईज आपण निघालेलो आहोत. नजारा तिकडे पायरे दर्शन एकदम. समोर बघा व्ह्यू किती छान आहे. खूप छान व्ह्यू दिसतो इथून. वाव वाव वाव. चटला रे भाऊ, चटला रे भाऊ. चटलं. अरे लय खतरनाक वाटते ते. तुले आता आदत पडून देईन त्याची. आजच पडून गेली ना. आणि तिथला समोरचा इतका भारी व्ह्यू दिसतोय ना गाईज, काय सांगू तुम्हाला. पण कॅमेरामध्ये तो एवढा कॅप्चर नाही करता येते. हा तो फक्त आमच्या डोळ्यांनाच दिसतोय. आणि हे बघा तुम्ही समोर मंदिर. होय होय. पर्वत किती उंच असा पर्वत आहे. वा 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 वा. तर सुनील भाऊ आपण इकडे कुठे चाललो आहोत आता? आपण आता तिकीट काढू. तिकीट नंतर आपण रेल्वेत बसणार. रोपवे का? रोपवे. आपली रेल्वे ती. हा रेल्वे आपली. रोपवे नाहीये गाईस, ती आपल्या खानदेशकरांची रेल्वे ती. रेल्वे. रोपवे शब्द थोडा वेगळा वाटतो. रेल्वे. रेल्वे सोयीस्कर आहे. पूजेचं सामान आहे आतमध्ये आल्यावर. हे बघा पूजेचं सामान. आणि इथून जिना आहे रोपवेचा. ही पूजा घेऊन घेतलेली आहे. आणि ही बघा गाईज रेल्वे.